युद्धकांड सर्ग 7 पुढे सुरू. आमचेकडील जे मुख्य राक्षस होते ते जवळजवळ सगळेच या युद्धामध्ये वानर सैन्याकडून मारले गेले असून मात्र या युद्धात वानरांचा नाश झाल्याचे मला कधीच दिसून आले नाही. हे महाबाहो कुंभकर्णा, आता तूच यांचा नाश करावा. त्या हेतुस्तवच मी तुला झोपेतून जागे केले आहे. हे महासामर्थ्य संपन्न कुंभकर्णा, आपल्या भावाकरिता हे अतिशय दुष्कर असे कार्य तू सिद्धीस न्यावेस. राजा रावणाचे ते दुःखपूर्ण शब्द ऐकून कुंभकर्ण मोठ्याने हसून म्हणाला, हे राजन, पूर्वी विचार विनिमय करीत असताना मी जे काही तुला सांगितले होते त्याचं पाप कर्माचे फळ आज तुझ्या वाट्याला आले आहे. मी तर तुला पूर्वीच सावध करून सांगितले होते की हा राम तर प्रत्यक्ष परमात्मा नारायण असून सीता ही योग माया आहे. मात्र तू माझ्या सांगण्यापासून काही बोध नाहीच घेतलास. अरे, एकदा मी रात्रीच्या वेळी एका वनी विशाल पर्वत शिखरी शिलेवर बसलेला असताना तेथे मला दिव्य दृष्टी असणारे मुनी नारदजी भेटले होते. त्यांना पाहून मी विचारणा केली की अहो महाभाग, आपण कुठून आलात? यावर त्यांनी सांगितले की देवांचा गुप्त विचार चाललेल्या ठिकाणावरून मी येतोय. तेथे घडलेला खराखुरा वृत्तांत मी तुला कथन करतो. तुम्हा दोघांमुळे त्रस्त झालेले सर्व देवगण भगवान विष्णूंकडे गेले होते. त्या देवेश्वरांची एकाग्र भक्तीने स्तुती करून ते सर्वजण त्यांना म्हणाले, हे देवा, तिन्ही लोकांचा शत्रू असणाऱ्या रावणास आता आपण वधावे. माणसाच्या हातूनच रावणास मरण येणार असल्याचे तर ब्रह्मदेवांनी पूर्वीच ठरवलेले आहे. म्हणून तुम्ही मानव रूपाने येऊन रावण वध कार्य पार पाडावे. ठीक आहे, असे सत्य संकल्प असणारे ईश्वर महाविष्णू म्हणाले. तेच विष्णुदेव आता रघुकुळी जन्म घेऊन राम या नावाने विख्यात झाले आहेत. तुम्हा सर्वांचाच ते वध करतील असे सांगून नारद मुनी अंतर्धान पावले. म्हणूनच हे रावणा, श्रीराम हे सनातन परब्रह्म असल्याचे ध्यानी घे. श्रीरामाबरोबरचे वैर त्यागून मायेने मनुष्य रूप धारण केलेल्या श्रीरामांची तू आता भक्ती करावीस. भक्तिभावाने भजणाऱ्यावर रघुत्तम प्रसन्न होतात. भक्ती हीच ज्ञानाची जननी असून तीच मोक्ष देणारीही आहे. भक्तिरहित मनुष्याने जे काहीही केलेले असेल ते सर्व तर न केल्यातच की जमा होत असते. भगवान विष्णूंनी आतापर्यंत अनेक अवतार घेतले असून तदनुरूप त्यांनी अनेक लीला केल्या आहेत. अशा हजारो अवतारासम हे ज्ञान स्वरूप आणि कल्याण स्वरूप असे श्रीराम आहेत. भक्तीत निपुण मनाने आणि वाच्याने रात्रंदिनी श्रीरामांचे भजन करणारे विनासायासच हा संसार सागर तरुण हरिपदी पोहोचतात. शुद्ध चित्ती सतत रामांचे ध्यान करणारे, त्यांचे चरित्र पठन करणारे या संसार रूपी महासर्पांच्या पाशातून मुक्त होऊन रामांचे समीप जाऊन पोहोचतात. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड सप्तम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.